नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा झिरो आवरमध्ये स्वागत. दर आठवड्याला या वेळेला आपण महत्त्वाचा विषय घेऊन चर्चा जनहिताची घडवत असतो. असाच आजचा विषय आपण घेतलेला आहे आणि त्याला आपोआप निमित्त मिळालेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आणि एकूणच त्यांच्या जीवनातून, त्यांचं जीवन हाच संदेश आहे असं मानलं तर ज्या अनेक तत्वांचा पुरस्कार केला त्यातलं आरक्षणाच्या मागचं एक प्रमुख तत्व होतं रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व. आता हे प्रतिनिधित्व आरक्षणाच्या बाबतीत दिसून येतं, मात्र ते धर्मावर आधारित नाही आहे. आणि त्यामुळे जेव्हा कधी धर्मावर आधारित हा मुद्दा येतो त्यावेळी अनेकदा वाद होतो. पण किमान अपेक्षा अशी आहे भारतामध्ये की आपापल्या आस्थापनेमध्ये, आपापल्या ठिकाणी जिथे कुठे असाल, हे रिप्रेझेंटेशन झालं पाहिजे. कारण भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशामध्ये हे सगळे जे विविध समाज घटक असतील, मग ते जातीचे असतील नाही तर धर्माचे असतील, त्यांचं रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व त्या त्या क्षेत्रात झालं पाहिजे, खास करून राजकारणात. कारण राजकारण ही सगळ्यात मोठी ताकद आहे. त्यानंतर बाकीच्या सगळ्या सिस्टीम्स तयार होतात. पहिल्यांदा राजकारण असतं, सत्ता असते. आणि या अनुषंगाने पंतप्रधान मोदींनी जी गेल्या काही आत्ता नुकतीच काही विधानं केलेली आहेत ती फार महत्त्वाची आहेत. एका विषयाला, एका सभेला अनुलक्षून बोलत असताना मोदींनी जो बाईट आपण सविस्तर बघणार आहोत, पण साधारणपणे त्यांचा सूर असा होता की काँग्रेसला जर का मुसलमानांचं इतकंच आदरभाव, प्रेम असेल, कळवळा असेल तर अध्यक्षच मुसलमान का नाही करत? काँग्रेस 50% तिकीटं का नाही देत मुसलमानांना? असे अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. आणि हाच विषय आपण घेतलेला आहे की मोदींच्या या अशा म्हणण्याला काँग्रेस कसं उत्तर देणार आणि मुळात लोकांना सुद्धा काय वाटतं. पहिल्यांदा आपण प्रश्न बघूया आपला, नेहमी जो आपण प्रेक्षकांसाठी ठेवलेला असतो, आणि मग आपल्या पाहुण्यांकडे जाऊयात. माझाचा आजचा कोणता प्रश्न आहे बघूयात. इथे आपल्या स्क्रीनवर झिरो आवरच्या आजचा प्रश्न आहे: काँग्रेसच्या मनात मुस्लिमांसाठी एवढं प्रेम असेल तर मुस्लिम नेत्याला अध्यक्ष का बनवत नाही? पंतप्रधान मोदींचं वक्तव्य तुम्हाला पटतं का? तुम्ही उत्तर त्याला देऊ शकता आमच्या एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत असेल. मी आता जातो आपल्या गेस्ट सेंटरकडे. आपल्यासोबत मान्यवर आहेत, त्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत अतुल लोंढे, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते. याशिवाय आपल्यासोबत आहेत खासदार अनिल बोंडे, भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार सुद्धा आहेत, त्यांचंही स्वागत. त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत व्यंकटेश केसरी, राजकीय विश्लेषक आहेत. थोड्याच वेळात सुशील कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत असतील, वरिष्ठ पत्रकार. पुण्याहून आपल्यासोबत आहेत इब्राहिम, जे स्वतः मुस्लिम सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतात आणि विविध विषयांवरती बोलत असतात, विश्लेषण करत असतात. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याकडे यांच्याकडे जाण्यापूर्वी मोदी नेमकं काय म्हणाले ते पहिल्यांदा समजून घेणार आहोत. बघूयात काय म्हणाले मोदी सभेमध्ये. मुसलमानों के लिए थोड़ी भी हमदर्दी है तो कांग्रेस पार्टी अपने पार्टी के अध्यक्ष मुसलमान को बनाए, संसद में टिकट देते हैं 50% मुसलमानों को दो, जीत करके आएंगे तो अपनी बात बताएंगे. लेकिन ये नहीं करना है. कांग्रेस में तो कुछ नहीं देना है. देश के नागरिकों के अधिकारों को छीनना और देना, इनकी नीयत किसी का भी भला करने की कभी नहीं रही, मुसलमानों का भला करने की भी नहीं रही. तर मोदींनी जे 2-3 मुद्दे मांडलेले आहेत, एक, जर का कळवळ असेल काँग्रेसला तर मुस्लिम अध्यक्ष का नाही बनवत? तुमच्या तिकिटांपैकी 50% किंवा जे काही सर्वाधिक तिकीटं मुसलमानांना का देत नाहीत, वगैरे वगैरे. आता याबद्दल भाजपला पण काही प्रश्न जाऊ शकतात जे आपण पुढे येणारच आहेत. मी सगळ्यात आधी जातो अतुल लोंढेंकडे. चर्चेची मी सुरुवात अतुल लोंढेंपासून करेन, कारण पहिलं विधान मोदींकडनं आलंय तर त्याला काँग्रेसकडून प्रतिसाद हवा. मग मी बोंडेंकडे जाईन आणि मग बाकी मान्यवरांकडे जाईन. अतुल लोंढेजी, अध्यक्ष मुस्लिम का नाही असा आता म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा प्रश्न मोदींनी तुम्हाला विचारलेला आहे, काय उत्तर आहे आपलं? नाही, किती हास्यास्पद गोष्ट आहे. या देशाचे प्रधानमंत्री खोटारडे तर आहेतच, पण दिशाभूल कशी करायची आणि कसा मी खरा आहे सांगायचं. 1679 आमदार आहेत देशामध्ये यांचे. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत एकही मुस्लिम आमदार त्यांच्यात नाही. मोठे मोठे पदाधिकारी जे आहेत ते पण बाजूला करून ठेवलेले आहे. 2 होते, शाहनाज हुसेन, मुख्तार अब्बास नक्वी, त्यांना पण बाजूला केलेलं आहे. आता ते आम्हाला प्रश्न विचारतात रिप्रेझेंटेशनचा. रिप्रेझेंटेशन आम्ही सांगतो तुम्हाला. आता काँग्रेसचा 140 वर्षाचा इतिहास आहे. बदरुद्दीन तय्यबजी, रहमतुल्ला मोहम्मद सयानी, नवाब सय्यद मोहम्मद बहादूर, सय्यद हसन इमाम, हकीम अजमल खान, मोहम्मद अली जोहर, अब्दुल कलाम आझाद 2 वेळा, मुख्तार अहमद अन्सारी, हे स्वतः जे आहे हे 8 लोक जे आहे हे 9 वेळा काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत. काँग्रेसचं रिप्रेझेंटेशन अध्यक्षपदाचं जवळजवळ सगळ्यांनीच केलेलं आहे. आणि बेझंट यांनी केलेलं आहे. थिओसॉफिकल सोसायटी त्यांनी स्थापित केलेली होती, आपल्याला कल्पना आहे प्रसन्ना. आता प्रश्न हा आहे की मी कैवारी आहे
चांगली गोष्ट, आम्हाला आनंद आहे तुम्ही त्यांचे कैवारी आहात तर. पण मग दिशाभूल का करतात? धर्माच्या नावानं आरक्षण देता येत नाही प्रसन्न. मला आपल्या माध्यमातून एबीपी ला आज जेवढे लोक बघत असतील त्यांना मला सांगायचं आहे की ज्या पसमांदा म्हणतो आपण किंवा बाकी छोट्या जाती ज्या आहेत, ह्यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये जागा नसल्यामुळे, समानतेची बरोबरीची वागणूक नसल्यामुळे या लोकांनी इस्लाम स्वीकारला. हे मी म्हणत नाही. कलेक्शन ऑफ स्वामी विवेकानंद त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तलवारीच्या जोरावर भारतामध्ये इस्लाम वाढलेला नाही. तर तसं झालं असतं तर पूर्ण भारत मग इस्लाममय झाला असता. पण आपल्याला समानतेची वागणूक तिथे मिळेल या आशेनं जे गेलेले आहेत त्या जाती आहेत ओबीसी, एससी आणि एसटी. आता हे तडवी वगैरे जे आहेत, आपण पाहिलं असेल उत्तर महाराष्ट्रातले एसटी समाजातले लोक आहेत, यांना आरक्षण दिलेलं आहे. मला असं म्हणजे बेंबीच्या देटापासून टाहो फोडून एक व्हिडिओ आहे माझ्याकडे असेंब्ली मधला देवेंद्र फडणवीस सांगता आम्ही 52 मुस्लिम जातींना जे आहे ते आरक्षण दिलं आहे. ज्या क्षणी कोणताही पक्ष जर धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा प्रयत्न करेल त्या क्षणी तो अल्ट्रा व्हायरस आणि वाईड होईल, अनकॉन्स्टिट्युशनल होऊन जाईल. 2 मिनिटात कोर्ट उडवून टाकेल त्याला, कोर्ट ठेवणार नाही. तर हे जातीला आरक्षण देण्यात येत आहे. आणि त्याच्यामध्ये शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1935 साली येवल्यावरून घोषणा करावी लागली, कोणत्या धर्मात जन्म घ्यावा माझ्या हातात नव्हतं, मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू म्हणून म्हणणार नाही. तर ह्या सगळ्या त्रुटी होत्या आणि याचं समर्थन कोण करतात? आणि मोदी ज्या पक्षामध्ये ते करतात. ज्यांनी संविधान म्हटलं होतं आमचं संविधान मनुस्मृती आहे, आमचं संविधान हे भारतीय संविधान नाही, संविधान लागू झाला तो काळा दिवस म्हणून पाळला. आरक्षणाच्या विरोधामधले हे लोक आहे. आणि त्याच्यानंतर या देशाचा तिरंगा झेंडा जो आहे तो अशुभ म्हणून म्हटलेला आहे. गोळवलकर आहेत, सगळे आहेत. आणि मला एक प्रश्न विचारायचा प्रसंग, जरूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर नतमस्तक झाले किंवा हार चढवत आहे असा ना मला सावरकरांचा फोटो दिसतो, ना मला गोळवलकरचा दिसतो, ना मला हेगडेकरांचा दिसतो, मला कुठल्याही RSSच्या सरसंघ चालकांचा दिसत नाही, कोणाचाच फोटो दिसत नाही. हे यांची विचारधारा आहे, त्यांची ती मुख्य शाळा आहे. बरं, या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहे. 2002 पर्यंत तिरंगा झेंडा लावला नाही आणि सांगतात की नाही असं नाही आहे. जेव्हा काँग्रेसचे काही कार्यकर्ते तो झेंडा घेऊन तिथे गेले धावत संघाच्या कार्यालयावर, मी नागपूरला असतो आपल्याला कल्पना आहे, त्याच्यावर केसेस ठोकल्या ह्या लोकांनी. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची जर त्यांना आता जाणीव होत असेल, मुस्लिम लोकांना ते जर म्हणत असतील की मी तुमचा कैवारी आहे, तर त्यांनी पहिले एखादा दलित जो आहे तो अध्यक्ष करावा. आमच्या इथं निवडणूक झाली, 1200 जवळजवळ 9900 लोकांनी मतदान केलं. स्टेट डेलिगेट होते, AICC डेलिगेट होते, व्यवस्थित निवडणूक झाली, मतदान झालं. यांच्याकडे कुठे मतदान झालं? त्या दिवशी पार्लमेंटमध्ये अमित शहा सांगत होते की आमचा काय जगातला सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे आम्हाला अध्यक्ष निवडायला वेळ लागतो. तुमच्यामध्ये RSS मध्ये संजय जोशीवरून एकमत होत नाहीये, त्याच्यामुळे वेळ लागतो. मला दाखवा बरं, नड्डांचं कुठे निवडणूक झालेली होती, गडकरींची कुठे निवडणूक झालेली होती, राजनाथ सिंगांची कुठे निवडणूक झालेली होती. तुम्ही तर नियुक्त करता. ठीक आहे, एका चालकांवरती तुमचा पद्धत आहे. मी अतुलजी एक चर्चेचा पहिला राऊंड करण्यासाठी तुमच्यापासून सुरुवात केली आणि आपण ओपनिंग सुरुवात करून दिलेली. एक राऊंड पहिल्यांदा घेतो, सगळ्यांना वेळ द्यावा लागेल, नंतर पुन्हा तुमच्याकडे येईन. मी आता जातोय बोंडे यांच्याकडे. बोंडेजी, आपण अतुल लोंढेंच्या बोलण्याला तर प्रतिसाद द्याच, पण मी हा विचार करतोय की नेमकं आताच का बोलले असतील नरेंद्र मोदी? बिहारच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की बिहारमध्ये मुस्लिम पॉप्युलेशन सायझेबल आहे. आपल्याला याचीही कल्पना आहे की पुढच्या काही काळात कधी ना कधी महाराष्ट्रातल्या निवडणुका आहेत. आणि हेही खरं आहे की मोदी एखाद दुसऱ्या वाक्यातून एकदम एक डिरेक्शन देऊन टाकतात आणि त्याचे परिणाम होतात. महाराष्ट्रामध्ये जेव्हा मोदी म्हणाले होते एक है तो सेफ है, तेव्हा कोणाला फार वाटलं नव्हतं की या घोषणेने काही होईल. पण नंतर असं लक्षात आलं की खरोखरच कन्सॉलिडेशनसाठी, हिंदू कॉन्सॉलिडेशन, एकीकरणासाठी त्याचा एक वापर झाला, उपयोग झाला, त्याचा तसा फायदा भाजपला झाला. मोदी जेव्हा असं म्हणतायत की काँग्रेसने मुसलमानांसाठी काही केलं नाही, त्यांचं विधान आहे. काँग्रेसने वक्फमध्ये आधीचं संशोधन केलं होतं, त्याच्यामुळे नुकसानच झालं. काँग्रेस फक्त वोट बँक पॉलिटिक्स करते आणि मग एवढंच हवं असेल तर काँग्रेसने 50% जागा द्याव्यात मुसलमानांना. 2 गोष्टी याने संभवणार आहेत का, याबद्दल मला चर्चा पुढे न्यायची. एक, खरंच मुसलमान काही प्रमाणात ते स्वीकारतील का, की खरंच आपला फायदा झालाय की नाही, आपल्याला तिकीट का नाही देत, भाजप तर नाहीच देत, मग काँग्रेस तरी देणार आहे का, असा काही फरक पडेल का? मी बोंडेंकडे आता चर्चेचा पुढचा भाग घेऊन येणार आहेत. बोंडेजी, मोदींच्या या बोलण्याचा अर्थ कसा काढायचा, ज्याला स्पेशल रेफरन्स आता अतुल लोंढेंनी दिलेलं उत्तर? भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी आपण ही चर्चा ठेवली. मी आपल्या सर्व प्रेक्षकांना, श्रोत्यांना मनपूर्वक शुभकामना देतो. धन्यवाद आणि विनम्र अभिवादन बाबासाहेबांना करतो. अतुल लोंढेंना मी विचारतो की अमरावतीच्या लोकसभेमध्ये सर्व मुस्लिमांनी काँग्रेसच्या उमेदवाराला भरभरून मतदान केलं
आता अपेक्षा होती की 8 विधानसभा मतदारसंघामधून कमीत कमी अमरावती विधानसभेचा उमेदवार तरी मुस्लिम असावा. त्या मुस्लिमांनी मागणी केली आणि तिथे तर सायझेबल मुस्लिम पण आहेत. पण काँग्रेसवाल्यांची एवढी दानतही नव्हती की अमरावतीमध्ये सुद्धा विधानसभेचा उमेदवार सुद्धा ते देऊ शकले नाही. पहा, मुस्लिमांना आता जाणवत आहे की जे जे आपल्या अपीजमेंटसाठी लांगुल चालनासाठी केलं तेच आपल्या अंगावर आलं आणि आता आपल्या पोरांना पंक्चर जोडण्याशिवाय दुसरा व्यवसाय राहिला नाही. पहा, 370 कलम हटवलं. यांनी सांगितलं की मुस्लिमांचं नुकसान होईल. आज तिथे मुस्लिम कमाई करून राहिले. काश्मीरमध्ये शांतता नांदली. 3 तलाकचा कायदा 3 तलाक रद्द केलं. शहाबनसारखं मुस्लिम अपीजमेंट केलं नाही तर लाखो करोडो मुस्लिम महिला संकटातून दूर झाल्या. आता वक्फ कमिटीच्या संदर्भात जी दुरुस्ती आणली त्याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे हो? एवढी मोठी 39 लाख हेक्टर जमीन जी काही मुठभर मुस्लिमांनी ताब्यामध्ये ठेवली होती आणि त्याचा फायदा आपल्या कुटुंबासाठी करत होते, ते सगळ्या जर सामान्य गरीब मुस्लिमांना मिळत असेल, त्याच्यामध्ये महिलांचा हक्क राहत असेल तर यांच्या पोटात दुखायला नको. पण काँग्रेसनी प्रत्येक वेळेला शिक्षणामध्ये कसं केलं की मदरशामध्ये जर पूर्ण मुलं गेले तर ते मुलं सायन्स शिकणारच नाही, ते मुलं इतिहास शिकणारच नाही, तर कसे ते मुलं IAS होऊ शकतील, कसे ते मुलं नोकरीमध्ये जाऊ शकतील, कसे ते मुलं डॉक्टर इंजिनियर होऊ शकतील. म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीनं मुस्लिमांना गरीब ठेवणं, अशिक्षित ठेवणं आणि त्यांना धर्माची भीती दाखवणं म्हणजे आपली व्होट बँक कायम ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न काँग्रेसनी केला. आणि आता मोदीजी जे म्हणतात आहे ते मुस्लिमांनाही पटायला लागलंय की गरीब मुस्लिमांसाठी पसमंदा असो, महिला असो, गरीब पंक्चर जोडणारा असो, भंगार विकणारा असो, त्या मुस्लिमांनाही हक्क देण्याचं काम जर करतात आहे ते मोदीजी करतात आहे. आणि म्हणून मोदीजींनी जे सांगितलं की एवढे तुम्ही अपीजमेंट पॉलिसीमध्ये जाता ना, करा ना तुमचा अध्यक्ष, करा ना अध्यक्ष, नाही तर कमीत कमी 50% तिकिटात द्या, त्यांना तर मुख्य प्रवाहात आणा. आणि हे म्हटलं यामध्ये काही वाईट आहे असं मला वाटत नाही. खरं जर पाहिलं तर APJ कलाम असो किंवा सर्व मुस्लिमांच्या प्रगतीसाठी राबवलेल्या योजना असो, आता पहा मुस्लिमांना सर्वात जास्त फायदा मिळाला असेल तर घरकुलाचा मिळाला, नळाच्या योजनेचा मिळाला, शौचालयाचा मिळाला, राशनचा मिळाला, आयुष्यमान योजनेचा मिळाला. हे काँग्रेसच्या काळात कधीच मिळालं नाही ना. आणि म्हणून मुस्लिमांमध्ये जर खऱ्या अर्थानं शिक्षण वाढवायचं असेल तर अपीजमेंट करून उपयोग नाही, त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवावं लागेल. यांनी अपीजमेंटच्या माध्यमातून मुस्लिमांना प्रगतीपासून दूर ठेवलं. आता मुस्लिमांचाही विश्वास यांच्यावरून ठीक आहे. मी सगळ्यांना, अतुलजी मला कल्पना आहे तुम्हाला उत्तर द्यायचं असेल, फक्त माझी अडचण समजून घ्या. बाकीचे दोन्ही पाहुणे त्यांना पण आपला वेळ देऊन मग मी तुमच्याकडेच येणार आहे. अर्थातच सगळं घेऊन मी पुन्हा अतुलजी तुमच्याकडे येणार आहे, कारण आजचा विषयच काँग्रेसबद्दलचा आहे. कारण थेट मोदींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरती केलंय, त्यामुळे मला तुम्हाला बाय डिफॉल्ट वेळ द्यावा लागणार, काळजीच करू नका तुम्ही. मी आता जातो इब्राहिम खान यांच्याकडे. इब्राहिम, मगाशी चर्चा तुम्ही ऐकली असेल, त्याच्या जोडीला काँग्रेसने मुसलमानांसाठी काहीच केलं नाही असं विधान पंतप्रधानांनी केलेलं आहे. माझे 2 प्रश्न आहेत. एक, तुम्ही स्वतः या समाजाचे प्रतिनिधी म्हणून काँग्रेस या पक्षाकडे कसं पाहताय? एक. आणि 2, मोदींचं हे विधान बिहार निवडणुकीच्या तोंडावर येत आहे, याचे तुम्हाला काही इंटरकनेक्शन जाणवतात का, आंतरसंबंध जाणवतात का? अगदी जाणवत आहेत. आता लोंढे सरांनी सांगितलं की त्यांचं राजकीय प्रतिनिधित्व कुठल्याही राज्यसभेत फक्त एकच आहे, लोकसभेत देशभरातल्या सगळ्या विधानसभेमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व नाहीये. भाजप मुस्लिम समाजाच्या फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट करून त्यांचं राजकारण खेळत असतं. सामाजिक जो भेदभाव आहे ते निर्माण करत असतं. राजकीय तर त्यांना स्थान नाहीये भाजपमध्ये मुस्लिम समाजाला. आणि त्यांचे लोक नेते उघड आर्थिक बहिष्काराचं गोष्टी या हिंदू समाजाला सांगत असतात. मुस्लिम समाजाविरुद्ध उघड ज्या धमक्या देतात, त्यांचे कार्यकर्ते असतील, भाजपचे नेते असतील, त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा एवढे FIR होऊन पण त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई भाजप सरकार करत नाही. हजारो, आज देशामध्ये हजारो मंदिर हे बेकायदेशीर आहेत, तरीही क्षुल्लक गोष्टीवरनं मशिदी पाडण्याचं काम सर्रासपणे भाजपचे सरकार करत आहेत. जी मंदिर वर्शिप ऍक्ट मध्ये येतात त्यांच्यावर पण ते कारवाई करण्याचा बडगा नेहमी उगारत असतात. सुप्रीम कोर्टात जे
प्रकरण गेले की ते कुठेतरी ते थांबतं. दंगलीच्या नावाने जे मुस्लिम आरोपी आहेत त्यांचे घर बुलडोजर लावून पाडण्याचं काम हे बीजेपी सरकार करतं. आणि ज्यांनी दंगली घडवतात, ज्यांनी आता नागपूरमध्ये पण ज्यांनी कलम्याच्या चादरी जाळल्या, त्यांना फक्त एका दिवसामध्ये 3-3 हजारचे मुसलमान सोडून देण्यात येतं. मोदीजींनी मला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मुस्लिमांना, जर तुम्हाला खरोखर एवढा कळवळा असेल तर मुस्लिम प्रश्नावर तुम्ही काम करा ना. असे काही ते हे आणतात, मुस्लिम अस्मितेच्या मुद्द्यावर फक्त राजकारण करण्याचं काम बीजेपी सरकार करतं. बरं. ह्याच्या पलीकडे बीजेपी सरकारला देण्यासाठी काय नाहीये. ठीक आहे, मला आणखी 1-2 प्रश्न विचारायचे आहेत, पण त्यावर चर्चेच्या ओघात मी इब्राहिम तुमच्याकडे पुन्हा एकदा येईन, कारण मला अजूनही पिन पॉइंटेड हा प्रश्न विचारायचा आहे. मला जेवढं कळतंय ते मोदींनी एक अशा प्रकारे टेम्पलेट दिलेलं आहे जे एक प्रकारे सटली लक्षात येतं की आम्ही तर नाहीच आहोत, म्हणजे आम्ही तर हिंदू बँके आम्ही तर हिंदूंकडेच बघत आहोत, असं जर का चित्र असेल आणि काँग्रेस मुसलमानांचं बघते असं चित्र असेल तर मग काँग्रेस तरी काय करतंय. आणि अनेकदा हे बघायला मिळालं, इब्राहिम तुम्ही पण ऍक्सेप्ट कराल, मुंबईमधून जेव्हा तिकीट द्यायचं होतं आता विधानसभेला आणि एक तिकीट देण्यात आलं नाही, त्यावेळी नसीम खान आणि बाकीची मंडळी तसेच नाराज झाले होते की मग का नाही तिकीट देण्यात आलं किंवा का नाही विचार करण्यात आला. तो हा मुद्दा तिथे आपल्याला घ्यावा लागेल. मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो त्यासाठी. मी आता जातो व्यंकटेश केसरी यांच्याकडे. मी व्यंकटेश केसरींकडे जातो, त्यानंतर मी अतुल लोंढेंकडे परत एकदा जाईन. व्यंकटेशजी, पत्रकार म्हणून या दोन्ही बाजूंकडे बघत असताना मोदी काय नॅरेटिव्ह सेट करू पाहत आहेत आणि तुमचं त्याबद्दल काय म्हणणं आहे? असं आहे की मोदीजींचं जे स्टेटमेंट आहे ते सकृतदर्शनी असं दिसतं की काँग्रेस मुसलमानांची लांगुल चालन करतं. हा एक भाग आहे. जर भारतीय जनता पक्ष लांगुल चालन करत नसेल आणि मुसलमानांना न्याय देत असेल तर त्यांना राजकीय प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, सत्तेत त्यांना त्यांच्या प्रमाणात वाटा दिला पाहिजे, सर्वसमावेशक नीती असली पाहिजे. त्याविषयी भाजप काही बोलताना दिसत नाही. नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यात सुद्धा या पद्धतीचं झालेलं नाही आहे. भारतामध्ये काँग्रेस एकटाच पक्ष नाही, अनेक प्रादेशिक पक्ष हे मुसलमानांच्या मतावरती त्यांचं राजकारण अवलंबून आहे. इतकंच नाही तर जे भाजपचे सध्याचे मित्र पक्ष आहेत, मग ते जनता दल युनायटेडचे नितीश कुमार असतील, चंद्रबाबू नायडू असतील तेलुगू देशम पार्टीचे, किंवा चिराग पासवान असतील LJPचे, लोक जनशक्ती पार्टीचे, ह्या सर्वांना मुसलमानांची मतं पाहिजे ती. तर मग काँग्रेस जर लांगुल चालन करत असेल तर भारतातले अनेक प्रादेशिक पक्ष लांगुल चालन करतात आणि भारतीय जनता पक्ष हा जगातला मोठा पक्ष आहे असं ते मानतात. तर तो सर्वसमावेशक असला पाहिजे. त्याविषयी भारतीय जनता पक्षाचे लोक का बोलत नाहीत हे काही कळायला मार्ग नाही आहे. म्हणजे त्यांचे आमदार किती, खासदार किती, मंत्री किती, सत्तेमध्ये त्यांना किती वाटा देतात. ठीक आहे, म्हणजे वक्फ बोर्ड त्यांनी बिल पास केलेलं आहे, किंवा मग तलाक विषय सुद्धा मोदी सरकारने काही निर्णय घेतलेले आहेत. परंतु एकेकडे तुम्ही वेलफेअर करत असताना त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, सत्तेत समावेश सुद्धा त्यांचा झाला पाहिजे. त्याच्याविषयी भाजप बोलत नाही आहे. आणि काँग्रेसचं असं आहे की म्हणजे काँग्रेसने समजा आता अध्यक्ष केला तरी काँग्रेसचं फार मोठं नुकसान होणार नाही मुसलमान अध्यक्ष केला तरी, कारण काँग्रेस हे अँटी हिंदू आहे हे परसेप्शन लोकांमध्ये रुजवण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झालेला आहे. त्यामुळं मोदीजी कुठल्या पद्धतीने बोलतात हे माहिती नाही, परंतु मग त्याच्या दोन्ही बाजू आहेत आणि त्या दोन्ही बाजूवरती भारतीय जनता पक्षांनी बोललं पाहिजे. ते बोलताना दिसत नाही. मी अतुल लोंढेंकडे पुन्हा एकदा जातो. अतुलजी, याच्यात तुम्हाला मगाशी अनिल बोंडेंच्या बोलण्यावरती जे काही उत्तर द्यायचे ते तर द्याच, पण त्याला एक जोडून एक रायडर पुन्हा प्रश्न मी विचारतो. मोदी एक प्रकारे असं सेटिंग अवेलेबल करून देत आहेत की जे काय आता मुसलमानांना जर का आशा काँग्रेसकडून असेल, कारण भाजप काही करत नाहीये, तर मग काँग्रेस तरी काय करतंय? काँग्रेस तुम्हाला कोणत्या योजना देते, आम्ही कोणत्या योजना दिल्या, आणि काँग्रेस, आणि त्याच्यात त्यांनी अतिशय राजकीय चलाखीने विचारलेला आहे मुद्दा. आणि अतुलजी, तो फार अडचणीचा ठरू शकतो काँग्रेसला. तुम्ही 50% जागा सोडणार आहात का मुस्लिमांना? तर मग याला आता या नॅरेटिव्हला तुम्ही तोंड कसं देणार अतुलजी? प्रसन्न असं आहे की मुस्लिम समाजालाही माहिती आहे, हिंदू समाजालाही माहिती आहे, त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे की हिंदू मुस्लिम करूनच हे लोक यशस्वी होऊ शकतात. आता मॅन्युफॅक्चरिंग 2.9% पर्यंत खाली आलेलं आहे. 19 ते 24 वर्ष वयातले तरुण जे आहेत ते 44% बेरोजगारी आहे. प्रचंड महागाई आहे. सिलेंडर उज्ज्वलावर आता 50 रुपये वाढवलेले आहे, नॉर्मल सिलेंडर उज्ज्वलावर. या सगळ्या गोष्टीला छेद देण्यासाठी हे सगळ्या गोष्टी मोदीजी करत असतात. मोदीचं राजकारण कसं आहे तर 80-20. योगी काय म्हणतात, 80-20 की ये है, म्हणजे 20% मुस्लिम जे आहे त्यांना बाजूला करून 80% आम्ही राजकारण करतो. मोदीजी युपीच्या निवडणुकीमध्ये बरोबर समशान आणि कब्रस्तान कोणी केलं? हे मोदींनी केलेलं आहे. माझ्याकडे आता म्हणजे लिस्टच आहे. जामिया इस्लामिया हे विद्यापीठ आहे, तिथून अनेक मुस्लिम पोरं IAS IPS माझ्या सोबतचे आहेत. अनेक IAS IPS आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही IAS IPS पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की अनेक मुस्लिम जे आहे ते IAS IPS आहेत. जर
सुरुवातीला या देशामध्ये बीजेपीच्या हातामध्ये सरकार जर आलं असतं तर बीजेपीने मनुस्मृती लावली असती. हो, मनुस्मृतीमध्ये तर सवर्ण महिलांना सुद्धा बरोबरीचं स्थान नाही आहे. पायातलं खेटर म्हणतात, कोणाला स्थान नाही असमानतेवर आधारित. आणि यांनी तर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलंही नसतं. तर हे सगळ्या गोष्टी लोकांना कळतात. आता स्कॉलरशिप मध्ये यांनी का बंद केलं, 10वी नंतरच्या का मुस्लिमांच्या स्कॉलरशिप बंद केल्या. त्यानंतर बजेट जे आहे ते बजेट 1,500 कोटींनी यांनी कमी केलेलं आहे. तर हे जे आहे, आता बिहारमध्ये 17% मुस्लिम मतं आहेत, नंतर पश्चिम बंगालमध्ये 28% आहे, केरळामध्ये आहे 17-18%, 20%च्या आसपास. तर ह्या सगळ्या मतांवर डोळा ठेवून कुठेतरी विभाजन करायचं आणि बहुसंख्याकांचं राजकारण जे आहे ते हिंदू लोकांना रोजगार देता येत नाही, महागाई कमी करता येत नाही, मोठ्या प्रमाणावर लोकांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्यांना समजत नाही आता काय करावं. लोन इतके वाढलेले आहे, 67% लोक जे आहे ते 1 लाखाचं लोन पेड नाही करू शकत, 50,000चं लोन पेड नाही करू शकत. 50% लोकांनी आता सोनं गहाण ठेवून जे आहे ते लोन घेतलेले आहे, त्यातले 30% लोक आता ते परतफेड पण करू शकत नाही. ही वास्तविकता आहे. त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम असं राजकारण, जे सवंग राजकारण जे आहे ते हे करतात. मला तुमच्या माध्यमातून आज एक सत्य जे आहे ना ते महाराष्ट्रासमोर पुन्हा ठेवायचं आहे. थोडंसं विसरतो आपण, पण मला आठवण करून द्यायची आहे. धर्माच्या नावावर आरक्षण देतात, धर्माच्या नावावर आरक्षण देतात. मला आता देवेंद्र फडणवीसांचं तेही असेंब्लीमध्ये, विधानसभेत महाराष्ट्राच्या बोललेला व्हिडिओ आहे. बरं, सांगा, आरक्षण मुस्लिम समाजाला दिलं आणि त्यातल्या काही जातींना दिलं. मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेलं नाही. अध्यक्ष महोदय, त्यातल्या काही जातींच्या संदर्भात त्यांनी दिलाय. यावेळी अध्यक्ष महोदय, मुस्लिम समाजातल्या 52 जातींना ओबीसीतलं आरक्षण अध्यक्ष महोदय, हे खरं. अध्यक्ष महोदय, ज्यावेळी उच्च न्यायालयामध्ये केस, आता तुम्ही बघा त्यांना राजकारण कसं खेळलं जातं. एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये एक दुसऱ्याला लढवायचं. आता ज्या लोकांनी, जो मोरक्या होता ज्यांनी चादर जाळली कलमावाली, त्याचा सरळ सरळ सगळे व्हिडिओ आहेत. त्याचा फोटो जो आहे, त्याचं स्वागत करताना बावनकुळेंचा कालचा फोटो जो आहे तो आज सगळीकडे फिरतो आहे. बावनकुळेंचा, त्याचं ते स्वागत करत आहेत. त्यामुळे द्वेषावर आधारित राजकारण जे आहे ते बीजेपीचं मूळ राहिलेलं आहे. की कसंही करून आपण पोलरायझेशन पण करायचं, मी विचारतो, ऐका ना, कम्युनलायझेशन पण करायचं. आणि मग आपल्याला याच्यातून दोन्ही गोष्टी साध्य होतात. हिंदू लोक जे मोठ्या प्रमाणावर आहे आपल्या देशामध्ये, आज 84% हिंदू आहे, बाकी सगळे मिळून छोटे मोठे आपल्या सगळ्या याच्यात, या लोकांना त्यांच्या मूळ प्रश्नांपासून दूर नेता येतं. बेरोजगारीचं कोणी बोलत नाही, कोणी महागाईचं बोलत नाही, कोणी महिला सुरक्षेचं बोलत नाही. प्रत्येक याच्यामध्ये बीजेपीचेच नेता येतात. आता काल तो अखिलेश प्रताप, एक मुलगी आपल्या बॉयफ्रेंड सोबत, ज्याच्यासोबत लग्न जुळलं होतं, त्याच्यासोबत गेली, त्याच्यावर या सगळ्या लोकांनी तिच्यावर रेप केला, विवस्त्र करून फोटो काढले, व्हिडिओ काढले, रेप केला. अखिलेश प्रताप यांच्या पक्षाचा नेता. किती सगळे यांच्या पक्षाचे, BHU मध्ये, बनारस हिंदू विद्यापीठामध्ये जो रेप झाला ते ह्यांच्यासाठी. मी अतुलजी, मी आताच्या विषयाची चौकट ओलांडणार नाही, त्यामुळे मी मध्ये तुम्हाला इंटरप्ट करतोय. मला इंडिव्हिज्युअल कसे, आपण आता मुस्लिमची फ्रेम आहे, त्याच्यामध्ये मोदींनी काही विधान केले आणि ते अध्यक्षांच्या बाबतीत करतायत, पंतप्रधान विधान करतायत. मी तीच चौकट शक्यतो मोडणार नाही, कारण मग इंडिव्हिज्युअल उद्या कदाचित काँग्रेसचे पण काढता येतील आणि मग शिखांच्या दंगलीबद्दल भाजपला सुरू होणार, त्याला पुन्हा उत्तर सुरू होणार. शिखांच्या दंगलीमध्ये आरएसएस होतं. मी त्या चौकटीत आता जाणार नाही. आताची चौकट ठरलेली आहे. मोदींचं मुसलमानांबद्दलचं विधान आणि त्याबद्दल सगळे गेस्ट आहेत. मी आता पुन्हा एकदा बोंडेंकडे जातो. बोंडेजी, तुम्ही अतुल लोंढेंच्या बोलण्याला तर उत्तरं द्याच. माझा एक आणखी प्रश्न असा आहे, समजा काँग्रेस हे करत नाही असं मोदींचं म्हणणं असेल की काँग्रेस पुरेशा जागा देत नाहीये, काँग्रेसने अध्यक्ष नाही दिला. चला, आता भाजपचाही अध्यक्ष बाकी आहे. खरं तर हा प्रश्न भाजपलाही विचारता येईल की मग एक प्रयोग तुम्ही करून बघायला हरकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही तरी जागा देता का? लोकसभा निवडणुका 2024ला झाल्या, 1 जागा त्याच्यात मुसलमानासाठी नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा जागा झाल्या, 1 जागा मुसलमानासाठी नाही. मोदींचं कॅबिनेट, 1 जागा मुसलमान मंत्री नाहीये. मग हे बोट दाखवताना 3 बोटं भाजपकडे सुद्धा आहेत असं नाही वाटत बोंडेजी? हा, प्रसन्न, मी दोन्ही तिन्ही प्रश्नाचं उत्तर देतो. जरूर, प्लीज. फक्त काँग्रेसला एक सांगू इच्छितो की काँग्रेस मुस्लिमांचं अपीजमेंट करताना जे कोर्टात टिकणार नाही ते देतं. बरं, आता कर्नाटकामध्ये काय केलं, त्यांनी टेंडरमध्ये मुस्लिमांना 4% आरक्षण दिलं धर्माच्या आधारावर. कशामध्ये? टेंडरमध्ये. आणि तेही कोणाचं? SC आणि STचं काढून. म्हणजे SC आणि STचं आरक्षण काढायचं, ते मुस्लिमांना द्यायचं. हा कसा न्याय आहे? बरं, धर्माच्या आधारावर दिल्यानंतर ते कोर्टात टिकणार नाही, कारण संविधानाप्रमाणे
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आरक्षण हे धर्माच्या आधारावर दिले जाणार नाही, ते जातीच्या आधारावर दिल्या जाईल. आता मुस्लिमांमध्ये ज्या जाती होत्या, अतुल लोंढे म्हणतात ते खरं आहे की काही जाती हिंदूमधून मुस्लिमांमध्ये ज्या गेल्या, ज्याला आपण पसमंदा म्हणतो, त्या SC असतील, ST असतील, OBC असतील, त्या जातीचं मागासलेपण दूर करण्यासाठी त्या जातीच्या आधारावर जर आरक्षण दिलेलं असेल, पिंजारी वगैरे त्या लोकांना आरक्षण दिलेलं आहे, फकीरांना आरक्षण दिलेलं आहे, तर त्या जातीचं अपलिफ्टमेंट जर केल्या जात असेल तरी ते पण काँग्रेसला पचत नाही. दुसरं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की काँग्रेस आतापर्यंत मुस्लिमांना वापरून घेते आहे. हे मुस्लिमांनाही समजलं आहे की तुमचं भलं करू, पण तुमचे तारणहार आम्ही, राज्य आम्ही करू. भारतीय जनता पक्षाकडे अजून तेवढ्या प्रमाणात आलेला नाही. पुढच्या काळात निश्चितपणे येईल. आणि पुढच्या काळात मुस्लिम जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाकडे येईल तर निश्चितच मुस्लिमांना लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये आणि निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व मिळेल. मला आठवतं आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बॅनरवर नगरसेवक झालेले आहेत आणि म्हणजे लहान लहान गावामध्ये सरपंच झालेले आहे भारतीय जनता पक्षाचे. आणि त्यामुळं ही प्रक्रिया सुरू झाली आहे. पण काँग्रेसने तर एवढे 75 वर्षापर्यंत मुस्लिमांचा लाभ घेतला. पण मुस्लिमांना राज्य करू नका, तुम्ही प्रतिनिधी होऊ नका, तुम्हाला त्यामध्ये वाटा मिळणार नाही, तुम्हाला फक्त आम्हाला मतदान करायचं आहे, तुम्ही फक्त मतदान करा. आणि म्हणून मुंबईमध्ये जसं सांगितलं, अमरावतीमध्ये जसं सांगितलं, लोकसभेमध्ये आम्हाला धुवून मतदान करा, पण तुम्हाला विधानसभेची जागा देणार नाही. हे दुःख आहे आणि हे दुःख त्या मुस्लिमांचं आहे. आणि तेच दुःख खऱ्या अर्थानं मोदीजींनी सांगितलं आहे की तुमची फसवणूक केल्या जाते आहे, लांगुलचलन केल्या जाते आहे, पण फसवल्या जातात आहे. हे निश्चितपणे त्यांना उघडपणे त्यांचं डोळे उघडण्याचं काम, हे जसं ABP माझा म्हणतं, बघा नीट आणि उघडा डोळे, त्याप्रमाणे डोळे उघडण्याचं काम माननीय प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे. तसं ना उत्तर द्यायचं. बरं, येस, बोला. ब्रेकवर जाण्यापूर्वी अतुल लोंढेंचं एक उत्तर घेईन, त्यानंतर ब्रेक आणि मग बाकीच्या गेस्टकडे जाईन. अतुलजी, उत्तर. मला फक्त मग बोंडे साहेबांना एवढंच म्हणायचं की त्यांनी प्रधानमंत्र्यांपर्यंत आमचं हे म्हणणं मांडावं. बंच ऑफ थॉट विचारधन जे पुस्तक आहे गोळवलकरांचं, त्याच्यामध्ये या देशाचे 3 शत्रू सांगितले आहे. नंबर 1 ला आहे मुस्लिम, नंबर 2 ला ख्रिश्चन आणि नंबर 3 ला कम्युनिस्ट. तर त्यासाठी ते माफी मागतील का? RSS माफी मागेल का? किंवा आम्हाला ते मान्य नाही असं मोदी म्हणतील का? ऐका ना बोंडे साहेब, मी मतात बोललो नाही तुमच्या, प्लीज. आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी सामाजिक समरसता, विनंती करतो बोंडेजी, राष्ट्रवादी मुस्लिम बोंडेजी, मी शक्यतो प्रोटोकॉल पाळतोय. बोंडेजी, मी प्रोटोकॉल सुद्धा पाळतोय. मी वस्तुतः चर्चा तुमच्यापासून सुरू करायला होती, पण प्रश्न काँग्रेस असल्यामुळे अतुल लोंढेंपासून केली. मला प्लीज, मी तुमच्याकडे प्रोटोकॉलनुसार सगळ्यांकडे येणार आहे. मी म्हणूनच मी अतुल लोंढे, तुम्ही आणि मग बाकीचे गेस्ट सगळ्यात शेवटी का ठेवतोय? कारण तुम्ही खासदार आहात, त्यामुळे मी तो प्रोटोकॉल पाळतोय. प्लीज लोंढेंना पूर्ण करू द्या, मी येतो आपल्याकडे. हा, तर त्याच्यासाठी ते त्या पुस्तकातली जी गोष्ट लिहिलेली आहे ती आम्हाला मान्य नाही असं म्हणतील का? याच्यानंतर शमशान घाट, नंतर कब्रस्तान, 80-20 कपडे देख के हम पहचान लेते हैं, अशा गोष्टी करणार नाही. राष्ट्रवादी मुस्लिम पाहायचं असेल तुम्हाला स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्याच्यानंतर सुद्धा भारत पाकिस्तान युद्धामध्ये हे जे सगळे आता मोठ्या आतंकवादी अटॅक होत आहे आपल्यावर, हे सांगतात. काल परवा रोज न्यूज असते. पुंछमध्ये हे झालं, काठियावाडमध्ये असं झालं, सगळ्या रोज न्यूज असतात. आपल्याला माहिती आहे की ISI ला यांनी पठाणकोटमध्ये बोलवलं, उरी झालं, गुरदासपूर झालं, सगळ्या ठिकाणी अटॅक सुरू आहे. पण हे फक्त खोटं बोल आणि रेटून बोल जे आहे हा प्रकार करत असतो. मला एक सांगा, किती RSSचे लोक स्वातंत्र्य लढ्यामध्ये होते? आपण प्रदीप कुरुलकर, हा कुठला आहे? कोण आहे हा? यांनी एका महिलेच्या चक्करमध्ये हनी ट्रॅप. मी लोंढेजी, मी पुन्हा तुम्हाला थांबवतोय, कारण असं जर का सुरू झालं तर पक्षामध्ये जाईल. आपण ती मग फ्रेम मोडू. आम्ही लोंढेजी, मला अडचण नाही, मग सगळ्यांची सगळी गोष्टी सुरू होतील. मग राष्ट्रवादी मुस्लिम हे कोण ठरवणार आहे? हा प्रश्न जरूर विचारा तुम्ही. हा प्रश्न अगदी योग्य आहे, तो आपण विचारूया. पण फक्त इंडिव्हिज्युअल सुरू नको करायला, कारण मग त्याचं मग इंडिव्हिज्युअल अलिगेशन्स करतील एकेका व्यक्तीची. आपली चर्चा सुरू आहे मोदींच्या ताज्या वक्तव्याच्या बाबत, ज्याच्यात ते असं म्हणाले, त्याचं सार सांगायचं झालं तर की काँग्रेसला मुसलमानांचा कळवळा असेल तर तुम्ही त्यांना अध्यक्षपद का देत नाही? तुम्ही त्यांना सर्वाधिक जागा लढायला का देत नाही? काय 50% किंवा काय असेल? आणि यावर आपली चर्चा सुरू आहे. मगाशी अनिल बोंडे आणि अतुल लोंढेंचं म्हणणं जाणून घेतल्यानंतर आपण आता बाकीच्या दोन्ही पाहुण्यांकडे जाऊया. त्यानंतर पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जायचंच आहे. मी इब्राहिम खान यांच्याकडे जाईन. इब्राहिम, एकूण बोलण्यातून हे स्पष्ट झालेलं आहे
की काँग्रेसचं म्हणणे भाजपनं तर काहीच केलं नाही, उलट विद्वेषाची प्रेरणी केली असेल असा दावा काँग्रेसनं केलेला. त्यांनी काही उदाहरणं पण दिली अतुल लोंढ्यांनी. आता या स्थितीत एखाद्या मुसलमान व्यक्तीला किंवा समाजातल्या लोकांना विचारायचं झालं, त्यांच्या दृष्टीने मोठा पर्याय हा काँग्रेस ठरतो. हे पण लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची मतं ट्रान्सफर झाली होती शिवसेनेला, त्यामुळे त्यांच्यासाठी काँग्रेस हा पर्याय आहे. तो काँग्रेस पक्ष तुम्हाला आता असेस करताना कसा वाटतोय की याची जी मुसलमानांच्या पाठिंब्याबद्दल जे काँग्रेसने द्यायला हवं, मग त्या जागा असतील, विधान परिषद, राज्यसभा असतील, मंत्रिपदं असतील, जागा लढवण्यासाठी जेवढा शेअर आहे महाराष्ट्रामध्ये तेवढा देण्याच्या बाबतीत असेल, हा जो मुद्दा मोदी उपस्थित करतायत तो तुम्हाला पटतो? मोदी जो उपस्थित केलेला मुद्दा आहे ना, तो मुद्दा हा पडण्यासारखा आहे 100%. तो मुद्दा ह्याच्या नाही. काँग्रेस जे लोकसंख्येच्या हिशेबाने मुस्लिमांना प्रतिनिधित्व देत नाही, सर्वात जास्त मतं मुस्लिम ट्रान्सफर हे काँग्रेसकडे होतात. जर तुष्टीकरणाचं राजकारण वाईट असेल तर मग मोदी आधी आणि बीजेपी हिंदू तुष्टीचं राजकारण करतात, त्याचं समर्थन ते कसे करू शकतात? बरं. आणि हे सगळं करत असताना जर मोदींना आणि बीजेपीला वाटतं की मुस्लिमांनी आपल्याला मतं द्यावी, तर मुस्लिम समाजाच्या बरोबर जे आत्मसन्मानाचे जे रोज खेळतात बीजेपी वाले, ते त्यांनी बंद करायला पाहिजे. बरं. आणि पॉलिसी लेवलला धोरणात्मक दृष्ट्या बीजेपीने अशी कुठली योजना आणल्या मुस्लिमांसाठी की मुस्लिम त्यांच्याकडे आकृष्ट होईल मदत देण्यासाठी. आणि मुस्लिम समाजाचा प्रॉब्लेम हा आहे की मुस्लिम समाज फक्त ज्यांचे जे राजकीय जो लढा आहे बीजेपी बरोबरचा, तो ताकदीने लढतो. बरं. परंतु खरा मुस्लिम समाजासमोरचा जो हे आहे प्रश्न आहे, तो प्रश्न सांस्कृतिक लढ्याचा आहे. कारण बीजेपीच्या धोरण या राजकारणामुळं मुस्लिमांचं सांस्कृतिक उच्चाटन होतंय. आज तुम्ही शहरी भाग ठीक आहे, पण तुम्ही गावागावात जरी गेला ना आजकाल, आता मुस्लिम समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बहुसंख्य हिंदूंचा चेंज होत चाललाय. हे बीजेपीच्या पॉलिटिक्सचं यश मिळायला पाहिजे, हे जे करतायत ते. पण ह्याचा जो परिणाम होणार आहे, हा परिणाम शेवटी हा संपूर्ण भारत देशावर, त्याच्या सांस्कृतिक जी चळवळ आहे, राजकीय चळवळ, त्याच्यावर आज नाही तर उद्या होणार आहे. ह्याच्यामध्ये मुस्लिमच भरला जाणार आहे, याचा दुसरा वाद नाहीये. परंतु तरीही जर खरोखरच बीजेपीला मुस्लिम समाजाची काळजी असेल तर त्यांनी निदान मुस्लिम समाजाकडे सहानुभूतीकडे बघायला पाहिजे. आणि काँग्रेसनी पण मुस्लिम समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आणि त्यांचे ज्या समस्या आहेत ते ताकदीने विधानसभेमध्ये, राज्यसभेत उचलायला पाहिजे. फक्त याच्या लेवलला नाही की वक्फ बोर्ड आला, हे आलं. मुस्लिमांच्या मूलभूत जे प्रश्न आहेत, छोटे छोटे प्रश्न आहेत, शिक्षणाचे असतील, रोजगाराचे असतील, या प्रश्नावर पण या काँग्रेसने रस्त्यावर लढा द्यायला पाहिजे. मुस्लिम त्यांना मुस्लिम 100% त्यांना साथ देईल. आणि बीजेपीचं जे राजकारण आहे त्याला एक तोडीचं उत्तर द्यायला पाहिजे. त्यासाठी जाणीवपूर्वक मुस्लिम नेतृत्व काँग्रेसने उभं करायला पाहिजे. कारण हे काँग्रेसचं काम आहे उभं करणं. असे नेतृत्व उभं करण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. त्यातूनच ही कोंडी फुटेल अशी मला शक्यता वाटते. मी हा प्रश्न, हाच मुद्दा इम्रानजी तुमचा प्रश्न घेऊन मी व्यंकटेश केसरींकडे जातो. व्यंकटेशजी, याच्यात मला एक पॅराडॉक्स दिसतोय. मोदी जो दावा काँग्रेसच्या बाबतीत करतायत, जो प्रश्न ते काँग्रेसला विचारतायत, खरं तर ते प्रश्न भाजपाला विचारायला गेले पाहिजेत की काँग्रेसपेक्षा सर्वाधिक मजबूत स्थिती आता भाजपची आहे. पण किमान आधी NDA 1 मध्ये, तेव्हा इंडिया नव्हती, तेव्हा भाजपचं 16वर सरकार होतं, तेव्हा जरी ते मुसलमान मंत्री दिसत होते, तेही आता दिसत नाही. शाहनवाज हुसेन कुठे असतात आता माहीतही नाही. मग हे प्रश्न की तुम्ही किती जणांना विधान परिषदेवर पाठवलं, राज्यसभेवर पाठवलं, तिकीटं दिली, हा प्रश्न भाजपने स्वतःला विचारण्याच्या ऐवजी भाजप काँग्रेसला कसं काय विचारतंय? व्यंकटेशजी, तुम्हाला विचारलं ना की काँग्रेसला एक्सपोज करताना की तुम्ही मुस्लिम हो तेच म्हणतो की माझा आवाज येतो का? हो, येतोय, बोला. काँग्रेसला मुस्लिम धार्जिणे असं म्हणत असताना, काँग्रेसला मुस्लिम धार्जिणे असा आरोप करत असताना नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मित्रपक्षावरतीच एक प्रकारे थोडासा घाला घातलेला आहे. म्हणजे त्यांची वोट बँक आहे त्यांनी कमजोर केलेली आहे. म्हणजे आता बिहारमध्ये इलेक्शन्स आहेत, नितीश कुमार कुठल्या तोंडाने मुसलमानांची मतं मागतील, हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की काँग्रेस तशी वाढत नाहीये. काँग्रेस जर खुंटत असेल तर बीजेपीने सर्वसमावेशक व्हायला पाहिजे. बीजेपीने या लोकांना न्याय दिला पाहिजे. जसं बीजेपीने काश्मीरमध्ये PDP बरोबर सरकार केलं आणि बीजेपी मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाची खाते देऊ शकतात. राज्यात आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात त्यांना ताकद मिळालेली आहे, त्यांचं सरकार आहे. तर त्या पद्धतीनं करत नाहीत. काँग्रेसला एक्सपोज करत असताना न कळत बीजेपी स्वतःला एक्सपोज करतीये. म्हणजे काँग्रेस मुस्लिम धार्जिणे आहेत तर भाजप मुसलमानांना न्याय देऊ शकते, त्यांना कोणी रोखलेलं आहे.
एकीकडे अमित शहा म्हणतात की आम्ही जगातला सर्वात मोठा पक्ष आहोत. जर मोठा पक्ष असेल तर तुम्ही 80-20चं का काम तुम्ही राजकारण करता? तुम्ही 100% लोकांचं प्रतिनिधित्व करा. बाकीचे नॉन हिंदू जे आहेत त्यांनाही तुम्ही सत्तेत त्यांना वाटा द्या आणि त्यांना प्रशासनात वाटा द्या आणि त्यांना एक मोठ्या, जशी काँग्रेस एक मोठी पार्टी झाली होती त्याच्यापेक्षा मोठी पार्टी व्हा. पण तसं करताना बीजेपी दिसत नाही. म्हणजे काँग्रेसला एक्सपोज करा तुम्ही, परंतु एक्सपोज करत असताना तुम्ही काय देणार आहात हा प्रश्न मुसलमानाकडनं निश्चितपणे विचारला जाईल आणि तो हिंदूकडनं सुद्धा विचारला जाईल. आणि त्यामुळं आजचं जे मोदींचं जे वक्तव्य आहे ते कन्फ्यूज करणार आहे आणि त्याच्याने बीजेपीला फारसा फायदा होणार नाही. काँग्रेसला किती नुकसान होणार आहे हा वेगळा भाग आहे, परंतु भाजपला त्याचा फारसा होईल असं वाटत नाही. ठीक आहे, मी पुन्हा बोंडेंकडे जातो आणि त्यानंतर मी अतुल लोंढेंकडे जाईन. बोंडेजी, माझा पुन्हा हा प्रश्न मी अधिकाधिक रिफाईन करून आपल्याला विचारतोय की काँग्रेसचं देते की नाही हे द्यायला मुळात काँग्रेसकडे फार बळ नाहीये सध्या. आकडेवारी पाहता फारशी राज्य नाहीये त्यांच्याकडे. लोकसभेतला परफॉर्मन्स 100 हा त्यांचा सगळ्यात हायेस्ट ठरलेला आहे. या परिस्थितीमध्ये तुमची सत्ताधारी म्हणून, अनेक राज्यांमधली सत्ता म्हणून आपण अधिक बलशाली आहात आणि मुसलमान या देशाचा भाग आहे हे आपण सुद्धा मानता. म्हणजे सबका साथ सबका विकास हा शब्द आहे तुमचा. हिंदुओं का साथ हिंदुओं का विकास नाही, सबका साथ आहे. मग अशा वेळी हे जर का मोठ्या संख्येने तुम्ही पासवांना मुसलमानांचं पण नाव घेता तर मग रिप्रेझेंटेशन, अध्यक्षपद, चला भाजप अध्यक्षपद नाही पण बाकीच्या ठिकाणच्या पक्षांतर्गत पदं असतात महत्वाची, ती असतील, मुस्लिम मोर्चा सोडता किंवा मग विधान परिषदेवर पाठवणं, राज्यसभेवर पाठवणं, त्याच्यात मुस्लिम नाही दिसत. आता आम्हाला इम्रान प्रतापगडी किमान दिसतो काँग्रेसकडनं त्यांनी पाठवलेल्या राज्यसभेला, असं एक नाव नाही दाखवतायत. मग हा प्रश्न तुम्हाला विचारू नये का बोंडेजी? प्रसन्न, ही सर्व समावेशकतेची प्रक्रिया आहे. अच्छा, आता मी पहिलं उत्तर देतो कारण संघाचं नाव अतुल लोंढे यांनी घेतलं म्हणून. कारण बाळासाहेब देवरस यांनी म्हटलं होतं की जात पाळणं हे जगातलं सर्वात मोठं पाप आहे. मोहनजी भागवत यांनी आत्ताच म्हटलं की स्मशानभूमी किंवा पाणवठा किंवा मंदिरं ही सर्व जातीसाठी उघडी असली पाहिजे, तो प्रत्येकाचा हक्क आहे. आणि त्यात एवढंही म्हटलं की संघामध्ये जो राष्ट्रप्रेमी, राष्ट्राला मानणारा, भारताला मानणारा जो मुस्लिम आहे आणि राष्ट्राच्या प्रती समर्पित आहे त्याचं स्वागत आहे. आणि त्याच्यामुळं ही सर्व समावेशकतेच्या प्रक्रियेमध्ये आज भारतीय जनता पक्षाने काय केलं जे काँग्रेसने नाही केलं ते सांगतो. की मुस्लिम समाजामध्ये जे मागासलेपण आहे ते दूर करण्यासाठी शिक्षण दिलं पाहिजे. मुस्लिम समाजातल्या महिलांवर जर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, जो शहाबानोवर झाला होता, शहाबानोला सुप्रीम कोर्टाने न्याय दिला होता, पण लांगुल चालन करण्याच्या नादात शहाबानोचा सुप्रीम कोर्टाचा निकाल राजीव गांधींनी पलटवला होता. आणि फक्त कशासाठी? मताच्या राजकारणासाठी. आणि आज त्या मुस्लिम समाजातल्या म्हणजे 10 कोटी महिलांना हा न्याय दिला की कुणी तोंडी 3 तलाक म्हणू शकत नाही, त्यांना पोटगीचा अधिकार दिला. मग हे असताना याच्या बाजूनं समर्थन करायचं तर काँग्रेसवाले विरोधात जातात. एवढंच नाही, आता वक्फच्या संदर्भात जर का पसमंदा मुस्लिम किंवा गरीबातला गरीब मुस्लिम त्याला जर हक्क मिळणार असेल, त्या 12,000 कोटी रुपये सच्चर आयोग जर म्हणतो की या जमिनीचं उत्पन्न होऊ शकतं, आजच्या काळात तर ते खूप जास्त आहे, 2000ची गोष्ट आहे सच्चर आयोगाची, तर आजच्या 2025 मध्ये 12,000 कोटीचे जास्त होतात. त्यामध्ये गरीबातल्या गरीब मुस्लिमाचा वाटा जर राहत असेल तर मग कशाला काँग्रेस विरोध करते? म्हणजे काँग्रेस मतासाठी लांगुल चालन काही लोकांचं करतं, परंतु तेव्हा मतं घेताना आता सगळे जर बूथ पाहिले लोकसभेमध्ये, महाराष्ट्रामध्ये जर पाहिले तर मुस्लिमांच्या बूथचे सगळे मतं जर काँग्रेसला जात असतील तर काँग्रेसने सत्तेमध्ये वाटा द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे? आता या प्रक्रियेमध्ये राष्ट्रप्रेमी मुस्लिम जे फुटीरतेचं बीज दुर्दैवानी, म्हणजे पहा, आतंकवादाच्या संदर्भात सुद्धा समर्थन काँग्रेसने अनेक वेळा केलं. बाटला हाऊस हत्याकांडाच्या वेळेला मी बोंडेजी, आता मी इथे मगाशी मी अतुल लोंढेंना थांबवलं तसं मी आपल्यालाही थांबवतो कारण आपली फ्रेम फक्त मुसलमानांचं रिप्रेझेंटेशन काँग्रेसमधलं या चौकटीचं आहे. तुम्ही बाटला हाऊसमध्ये जाल मग आणखी काहीतरी प्रकरण लोंढे पण सांगतील, मला त्याला थांबवता येणार नाही. मी पण एक गोष्टीची मी कबुली देतो बोंडेजी, तुम्ही माझा मूळ प्रश्न होता त्याला उत्तरच नाही मिळालं. माझा प्रश्न आहे की भाजप किती रिप्रेझेंटेशन देतोय, तर तुम्ही सच्चर आयोग आणि वगैरे मध्ये गेलात जो तुम्हालाही लागू होतो. भाजप कसं रिप्रेझेंटेशन देत आहे? बोला. भाजप कसं रिप्रेझेंटेशन देत आहे की सामाजिक स्तरावर लाभ दिल्यानंतर
आता ग्रामीण भागातल्या निवडणुकामधून नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे मुस्लिम होतात आहे. बरं. आणि हळूहळू या प्रक्रियेमध्ये 75 वर्ष तर झालेलेच नाहीये. काँग्रेसला जे 75 वर्ष झाले, 70 वर्षाची सत्ता बरं, होती, बरं. त्यामध्ये ते मुस्लिमाला रिप्रेझेंटेशन देऊ शकले नाही. तर भारतीय जनता पक्ष टप्प्याटप्प्याने या सगळ्या लक्षात आलं. प्रक्रियेमध्ये येत लक्षात आहे. आलं. अतुल लोंढे. आणि प्रामाणिकपणे नाही असं आहे की आम्ही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, अमित अन्सारी जिथं आता 2014च्या पूर्वीपर्यंत होते, त्यानंतर नोकऱ्या असतील, त्यांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील, त्यांचे स्कॉलरशिप असतील, या सगळ्या सुरू असलेल्या ह्या लोकांनी बंद केलेल्या आहे. त्यांचं राजकारण मी तुम्हाला सांगितलं की यांना हिंदू मुस्लिमामध्ये विद्वेष निर्माण करूनच राजकारण करता येणं शक्य आहे, कारण की डेव्हलपमेंटच्या नावाने शून्य आहे सगळं. मी तुम्हाला सांगितलं की मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स जो IIP आहे, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, हा 2.9 पर्यंत खाली आलेला आहे. ही वास्तविकता आणि वस्तुस्थिती आहे. हे महाराष्ट्रामध्ये विद्वेषाचं बीज कसं होणार? औरंगाबादचं संभाजीनगर करा, बिलकुल केलं पाहिजे, केलं, ठीक आहे. मग तुम्ही बिहारमधल्या औरंगाबादला का नाही करत? मग तुम्ही अहमदाबादचं नाव का नाही करत? तिथे तर तुम्ही 30 वर्षापासून सत्तेमध्ये आहात. तिथे जेव्हा गरज पडेल त्यांना, तिथे असं वाटेल की आता हे आपल्याला ह्याची गरज आहे, तिथे तेव्हा ते नक्कीच अशा पद्धतीचं राजकारण जे आहे ते करतील. आता मी तुम्हाला सांगतो, त्यांनी सांगितलं की जात हा सगळ्यात मोठा दोष आहे. सगळ्यांनीच म्हटलेलं आहे, नुसतं म्हणून होत नाही. आदिवासीच्या तोंडावर युरिन बीजेपीचा कार्यकर्ता करतो, त्याचा कोणी साधा निषेध सुद्धा करत नाही. दलितांची मॉब लिंचिंग होते, दलितांची मॉब लिंचिंग होते, त्याच्यावर काय म्हणतात नरेंद्र मोदीजी खूप झाल्यानंतर मुझे मारो आहे तो मुझे मारो, हे म्हणत नाही की हे करणं चुकीचं आहे, आव्हान करत नाही. त्यांना जर एवढं मतदान मिळतं ते आव्हान ते कधी करत नाही. आता तुम्हाला पुन्हा सांगतो मी की यांनी प्रश्न काढला तर गोहत्या करणारे स्लॉटर हाऊस जे आहे त्यांच्याकडनं इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतात ते 4-4 कंपन्यांकडनं. आता तुम्हाला एक सांगतो, वकफ बोर्डमध्ये काय आहे. वकफ बोर्डमध्ये सांगतात की महिलांना मिळणार आहे सेक्शन 3 आणि 4 वकफचा, त्याच्यामध्ये स्पष्टपणे विधवा, परित्यक्त्या आणि अनाथ यांच्यासाठी वेलफेअरचं जे आहे ते लिहिलेलं आहे. ती क्वासी गव्हर्नमेंटल बॉडी आहे. जो ट्रायब्युनल आहे तो गव्हर्नमेंट अपॉइंट करत असतो. जर भ्रष्टाचार होत असेल तर मग गव्हर्नमेंट त्या भ्रष्टाचाराला जबाबदार आहे. त्याच्यानंतर यांनी सांगितलं की भ्रष्टाचार अडवण्यासाठी हे करत आहेत. मग मला एक सांगा, तुम्ही कॉग्निझेबल ऑफेन्स होता पहिले भ्रष्टाचार करणं, त्याला तुम्ही नॉन कॉग्निझेबल का केलं? त्याच्यामध्ये रिगरस इम्प्रिझनमेंट, सक्त मजुरीची सजा होती 2 वर्षाची, ती तुम्ही साधी करून टाकली 6 महिन्याची. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे खोटं बोललेलं आहात ते स्पष्टपणे पुढे आलं. समोर सांगतात देशाचे गृहमंत्री की नॉन मुस्लिम आम्ही त्याच्यात घेणार नाही, कारण आर्टिकल 25 आणि 26 जे आहे ते गॅरंटी करतं आणि 14 समानतेची गॅरंटी करतं. तर त्यांनी सांगतात की एकही मुस्लिम आम्ही याच्यात घेणार नाही. मागे जे अल्पसंख्याक मंत्री आहेत किरण रिजिजू, ते सांगतात की 22 पैकी 12 जे आहेत ते नॉन मुस्लिम राहणार आहेत. कशा पद्धतीचे सदस्य जे राहणार आहेत ते, म्हणजे या देशामध्ये धर्माच्या नावाने पेटवायचं. म्हणजे उद्या मुस्लिमांनी म्हणायचं की हिंदूंच्या मंदिरांमध्ये जे आहे ते तिथल्या ट्रस्टमध्ये मुस्लिम लोक असले पाहिजे, गैर हिंदू लोक असले पाहिजे, अशा पद्धतीने आगी नाही. एक शेवटला मुद्दा, प्लीज. या लोकांनी मंदिरं आणि मठ पण सोडले नाही आहे. या सगळ्या जमिनी ज्या आहे ना त्या लाटण्याचा कार्यक्रम आहे. हे जे आहे ना रेट्रोस्पेक्टिव्ह वगैरे काही नाही आहे. ती लँडच जी आहे ती गव्हर्नमेंटची डिक्लेअर केली की मग अदानी अंबानीला देता येतं. याच्यामध्ये मठांकडनं यांनी कमिशन घेतले. कर्नाटकमध्ये मठांना एंडोमेंट. पुन्हा अतुलजी, मी पुन्हा आता वेळ उरला, मला तुमच्या बोलण्यावर उत्तर घ्यावं लागेल. तुमच्या बोलण्यावर त्यांना पण द्यावे लागतील ना वेळ. मला प्रेमच्या बाहेर नाही गेलो. महाराष्ट्रातले एक मंत्री आहे, त्यांच्यावर मंदिराची जमीन लाटण्याची एक आमदार आहे. आजच्या चर्चेचा पर्व्ह्यू नाहीये, आजच्या चर्चेची चौकट नाही. मी शेवट करायला मी बोंडेंकडे शेवट करायला येतो. लोंढेजी, तुमचाच मुद्दा घेऊन येतोय. माझा बोंडेजी आपल्याला प्रश्न असा आहे, एक काँग्रेसकडे नाही हे आपण तुमचं विधान आता एक हायपोथेसिस म्हणून मान्य करूया. आता मुद्दा आहे मग भाजपचा आहे का आता वरिष्ठ पातळीला, जी काँग्रेसमध्ये थोडंफार तरी दिसतं. आणि दुसरा प्रश्न, हे जे सांगायचा प्रयत्न मोदी करतायत, पंतप्रधान मोदी करतायत, त्याने बिहारमध्ये काय होईल असं आपल्याला वाटतं? तुम्हाला वाटतं मुस्लिम अशा प्रतिसाद देतील भाजपला? नाही, निश्चितच. कारण का मोदीजींचं सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास, बरं, हे जे ब्रीदवाक्य आहे, आणि त्यामुळं मुस्लिमही भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित झालेले. आणि बिहार असो किंवा इतर राज्य असो, जो गरीब तबका मुस्लिमांचा आहे, विशेषतः महिला आहेत, त्या महिलांना मोदीजींच्याबद्दल अतिशय मोठा विश्वास निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा महिलांनी अतिशय मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये जी सुधारणा झाली महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात, उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम महिलांनी भरभरून मतदान योगीजींना केलेलं आहे. आणि म्हणून बिहारमध्ये पसमंदा मुस्लिम असो, गरीब मुस्लिम असो, ज्यांना काँग्रेसनी आतापर्यंत आणि मोठ्या मुस्लिमांनी लुटलं, आपल्या कब्जामध्ये ठेवलं, आपल्या धाकात ठेवलं, ते निश्चितपणे भारतीय जनता पक्षाकडे आकृष्ट होतील.
हा माझा विश्वास आहे. बोंडेजी, ते असं म्हणजे अशा प्रकारच्या धोरणांमुळे मुस्लिम आकृष्ट होत असतील तर कोणत्याही पक्षाला हे चांगलीच गोष्ट आहे की तुम्ही इन्क्लुजनच्या बाबतीत बोलतायत. मग भले काँग्रेसच्या पलीकडे जाऊन तुम्ही म्हणत असाल की मुसलमान आकृष्ट होतील, फक्त जर का त्यांच्याबरोबर सारखा विद्वेष पसरवणारी कोणी वक्तव्य करणारी मंडळी असतात, अशा काही छोट्या मोठ्या फ्रिंज एलिमेंट्स असतात, संघटना असतात, त्यांना जर का आपण रोखलं तर भारत सुद्धा जरा शांत राहील आणि मुसलमान भाजपशी जोडली जाण्याची प्रक्रिया वाढेल, जी बोंडेजी तुम्हाला अपेक्षित आहे. तर या अपेक्षेसह आपण आजच्या या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी ही एक चर्चा, कारण भारतातला एक महत्त्वाचा घटक आहे मुस्लिम, मोठा दुसऱ्या क्रमांकाचा तो मेजॉरिटी आहे, अल्पसंख्या आहे पण ती दुसऱ्या क्रमांकाची मेजॉरिटी सुद्धा आहे, तो विषय आपण चर्चेला घेतला आणि आपण सगळ्यांनी वेळ दिला. बोंडेजी, आपले आभार, खास अतुल लोंढेंचे सुद्धा आभार आणि आपले बाकीचे दोन पाहुणे इम्रान खान आणि त्याचप्रमाणे व्यंकटेश केसरी त्यांचे आभार मानून इथे थांबूयात. आपण चर्चेनंतर जाणार आहोत आपल्या माझा पोल सेंटरकडे, ज्यामध्ये आपण जो प्रश्न विचारला होता प्रेक्षकांना त्याच्याबद्दल काय प्रतिसाद आलेला पाहणार आहोत. प्रश्न होता, काँग्रेसच्या मनात मुस्लिमांसाठी एवढं प्रेम असेल तर मुस्लिम नेत्याला अध्यक्ष का बनवत नाही? मोदींचं वक्तव्य पटतं का? 19 ते 20 हजार आम्हाला प्रतिसाद आला, 55% होय म्हणतायत, 45% नाही म्हणतायत, 10% फरक आहे. पण प्रामुख्यानं लोकांना पटलेलं असलं तरी सुद्धा नाही म्हणणारे सुद्धा सायझेबल आहेत, हे मात्र या निमित्तानं दिसतं. जे काही असो, पण या निमित्तानं हे बघितलं गेलं पाहिजे, कोणताही राजकीय पक्ष असो, काँग्रेस असो आणि खास करून सत्ताधारी आणि बलिष्ठ बलशाली भाजप असो, जर का मुसलमानांसारखी दुसऱ्या क्रमांकाचा बहुसंख्य आणि मुळातला असलेला स्टेटस म्हणून अल्पसंख्य अशा समाजाचं प्रतिनिधित्व कोणत्याही पक्षात दिसत नसेल त्या प्रमाणात, तर ते सगळ्याच पक्षांसाठी विचार करण्याजोगी बाब आहे, तो पक्ष काँग्रेस असो की भाजप. या टेकअवेसह या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया 7:56 0 ओव्हरमध्ये चर्चा जनहिताची. एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.